वीणा पुस्तकधारिणीमभयदां जड्डन्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां बुद्धिप्रदां शारदां बुद्धिप्रदां शारदां। जो आनंद सत्य प्रकाश विभुवाणी आधार नाम रूपास बुद्धी न दाने आणि दाने हितास्तो अपार शुद्ध परमात्मा मीचे असे माझे अपार स्वरूप समुद्रावरती तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरण यम मिरविते देवी कुबेर हितैसेचे जो सर्वज्ञानी दया घन मुनिर्दही ज्याचे करती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुणा मिथ्या भान मदची माझी होतसे ज्या अज्ञाने भासे जगत साधुरी वरी सर्प दिसत दोई ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीचे असे न पुरेशी सदैव निष्काम बुध प्राप्ती कारणे भजावा राम मी चाहे आत्माप्त काम तरी न मन कवना करावे म्या नामरूपयोः अधिष्ठानं बुद्धबोध्यं बुद्धिर्योगयत्तु निर्मलम् अपारं सर्ववेदान्त भेद्यं प्रत्यक्परं तदेव ब्रह्ममत्वन्यद्वितीय मे निश्चिता मतिः। तर हा विचारसागर नावाचा ग्रंथ आपल्याला परमानंदाची प्राप्ती आणि आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करून देणारा ग्रंथ आहे। तर या ग्रंथामध्ये पहिल्यांदा अनुबंध चतुष्टयाचं निरूपण झालं संक्षेपानं, द्वितीय तरंगामध्ये तर ते कसं शक्य आहे त्याविषयी शंका समाधान त्याचं निराकरण झालं आणि होणारा जो हा जगत रूपी भ्रम आहे तर हा वास्तव नसून हा भ्रम आहे। हा कसा आहे भ्रम आहे आणि भ्रम असल्या कारणानं मिथ्या असल्या कारणानं मिथ्या पदार्थाची निवृत्ती ही क्रियेने होत नसून तर ती मिथ्या पदार्थाची निवृत्ती ही तत्त्वज्ञानानं होते आणि मग हे तत्त्वज्ञान तर झालं पाहिजे। मग हे तत्त्वज्ञान कुठे प्राप्त होईल? गुरु ते तज्ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अतिदैसे। तर अशा प्रकारचं हे तत्त्वज्ञान गुरूंच्या जवळ प्राप्त होऊ शकतं आणि म्हणून गुरुजींची तनु मनु जीवे चरणाशी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ आणि अशा प्रकारे श्रीगुरूंची सेवा कशी करावी याचा विचार आपण तिसऱ्या तरंगात केला आणि त्यानंतर जे शिष्य जे आहेत तर हे चारही शिष्य श्रीगुरूंना शरण आलेले आहेत त्यांची सेवा केली आणि मग अपेक्षित जे आपुले तेही सांगते पुसिले जेणे अंतःकरण बोधले संकल्पाने। अशा प्रकारचं तत्त्वज्ञान पहिल्यांदाच श्रीगुरूंनी शिष्याच्या सेवेला प्रसन्न होऊन श्रीगुरूंनी सांगण्यासाठी सुरुवात केली। त्यापैकी मग श्रीगुरूंनी विचारलं तुम्ही कशासाठी आलात काय त्याचं तुमचं प्रयोजन काय आहे हे विचारल्यानंतर शिष्यांनी आपलं मनोगत श्रीगुरूंपुढे जसं आहे तशा प्रकारे सांगितलं आणि त्यानंतर श्रीगुरूंनी उपदेश करण्यासाठी सुरुवात केली। अरे बाबांनो तुम्हाला वाटतं की परमानंदाची प्राप्ती करून घ्यावी आणि संसार दुःखाची निवृत्ती करून घ्यावी परंतु हे तुमचं स्वरूपच आहे परमानंद हे तुमचं स्वरूप आहे। कारण जी गोष्ट अप्राप्त असते तर ती गोष्टी प्राप्त करणं ठीक आहे परंतु परमानंद हे तुमचं स्वरूपच असल्या कारणानं ते प्राप्त करून घेणं हा तुमचा भ्रम आहे। वास्तविक तुम्ही परमानंद स्वरूप आहात आणि ज्या संसार दुःखाची तुम्हाला निवृत्ती करू इच्छिता तर ते संसार दुःख तुमच्या ठिकाणी काळातरी झालं नाही केव्हाही नाही। तुम्ही नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आत्मस्वरूप आहात। अशा प्रकारे तत्त्वज्ञानाचं पहिल्यांदाच निरूपण केलं परंतु ऐकल्याबरोबर कानावचनाची भेटी सरेसाची पै किरीटी वस्तू होऊन उठी कवनो एकोजो असा कोणीतरी एखादा विरळा असतो परंतु हे तत्त्वज्ञान सहसा कोणाला पटत नाही आणि म्हणून शिष्य पुन्हा शंका करतो तुम्ही म्हणताय परमानंद स्वरूप तुम्हीच आहात तुम्हाला परमानंदाची इच्छा ही भ्रमाने होते मग असं जर आहे तर मग विषयामध्ये आनंदाची आम्हाला प्रतीती येते ती काय येते? कारण विषय प्राप्त झाल्यानंतर आम्हाला आनंद उत्पन्न झाला असं वाटतं। जर परमानंद स्वरूप आहे आत्मा जर परमानंद स्वरूप आहे तर विषयाच्या प्राप्तीने आनंद व्हायला नको आणि विषयाच्या प्राप्तीने तर आनंद उत्पन्न
झाल्यासारखं आम्हाला वाटतं, याचं कारण काय? तर म्हणतायत बाबा रे ते का वाटतं याला देखील कारण आहे. काय कारण आहे बरं? कारण कारण आपल्याला विषयाची इच्छा होते आणि विषयाची इच्छा उत्पन्न झाल्यानंतर अंतःकरण वृत्ती ही चंचल होते. आणि ज्या वेळेस आपल्याला इच्छित असणारा विषय प्राप्त होतो त्यावेळेस अंतःकरणाची वृत्ती ही स्थिर होते आणि एकदा काही वृत्ती स्थिर झाली की त्या स्थिर वृत्तीत अंतःकरणाचं आत्मानंदाचं भान होतं, स्पष्ट प्रतीती येते. आणि म्हणून काय वाटतं की विषयाच्या प्राप्तीनं आपल्याला आनंद प्राप्त झाला असं वाटतं, तो भ्रम आहे. तर आनंदाचं कारण काय असेल तर स्थिर वृत्ती. तर स्थिर वृत्तीमध्ये आत्मानंदाचं भान होतं. म्हणून अंतःकरण वृत्ती जर स्थिर ठेवली, चंचल जर होऊ दिली नाही तर नित्य आपल्याला आनंदाचं भान होतं. जर विषयाच्या प्राप्तीने जर आनंद होतो असं जर मानलं तर काय अडचण येते? कारण एखादा विषय प्राप्त आहे, आपण ज्या वेळेस दुसऱ्या विषयाची इच्छा उत्पन्न होईल तर त्यावेळेस पहिल्यांदा प्राप्त असलेल्या विषयापासून आपल्याला आनंद उत्पन्न होतो का? होत नाही. आणि जर विषयामध्येच आनंद आहे असं जर मानलं तर मग पहिल्या प्राप्त असलेल्या विषयापासून देखील आपल्याला आनंद उत्पन्न व्हायला पाहिजे होता, होत तर नाही. आणि म्हणून काय मानलं पाहिजे? विषयामध्ये आनंद नाही तर वृत्तीच्या स्थिर राहिलेल्या वृत्तीमध्येच आत्मानंदाचं भान होतं आणि म्हणून स्थिर वृत्तीमध्येच आत्मानंद आहे. किंवा दुसरी गोष्ट, जे समाधीमध्ये पुरुष आहेत किंवा आपण झोपेमध्ये जातो तर त्यावेळेस त्या ठिकाणी कुठलेही विषय नाहीत आणि तरी देखील आपल्याला आनंदाची अभिव्यक्ती होते. कारण आपण काय म्हणतो, झोपेतून उठल्यानंतर समाधीचा अनुभव ज्याला असेल त्याला असेल, परंतु आपला सर्वांना सुषुप्तीचा अनुभव सर्वांना आहे. आणि सुषुप्तीतून उठल्यानंतर आपण काय बोलतो? सुखम अहम अस्वाप्स, मी सुखाने झोपलो होतो. अर्थात सुखाची आपल्याला प्रतीती येते आणि ही सुखाची प्रतीती जी येते तर ती कसं आहे? कारण कुठलाही स्मृती जी होते तर स्मृती ही नेहमी अनुभवपूर्विका असते, स्मृती अनुभवापासून होत नाही. आणि म्हणून ज्या अर्थी आपल्याला स्मृती होते त्या अर्थी आपण सुषुप्तीमध्ये आनंदाचा उपभोग घेतलेला आहे. आणि म्हणून हा आनंद जो आहे त्या ठिकाणी कुठलाही विषय नाही आणि विषय नसताना देखील ज्या अर्थी आपल्याला आनंद होतो आणि त्या अर्थी असंच मानलं पाहिजे की विषयामध्ये आनंद नाही. हे संपूर्ण रूपण झाल्यानंतर शिष्य म्हणतो, गुरुजी तुमच्या कृपेने मला चांगलं कळालं की विषयामध्ये आनंद नाही. हे ठीक आहे. तर इथपर्यंत आपण विषय काल पाहिला होता. त्यानंतर होती ज्ञात्याचा विषय भोगाविषयी शंका आणि समाधान. तर ज्ञात्याचा तर ठीक आहे, विषय भोगामध्ये आनंद नाही, मग ज्याला आत्मानंद म्हणजे आत्माच आनंद रूप आहे असं ज्याला कळलं नाही तर तो ठीक आहे, विषयांच्या द्वारा आनंदाचा उपभोग घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु जो ज्ञाता आहे, तत्वज्ञ आहे, त्याला कळले की आत्माच आनंद रूप आहे. मग असा जो पुरुष आहे, तत्वज्ञ पुरुष आहे, तो विषयांकडे प्रवृत्त होतो किंवा नाही, किंवा त्याला विषय प्राप्तीनंतर आनंद उत्पन्न होतो किंवा नाही, याच्याविषयी काय? कारण आम्हाला व्यवहारामध्ये असं दिसून येतं की त्याला देखील जर अनुकूल वस्तू प्राप्त झाली पण तरी देखील त्याला देखील त्या विषयापासून आनंद उत्पन्न झाल्याचं आम्हाला दिसून येतं. असं का? तर ते म्हणतात बाबा रे, जरी कारण तत्वज्ञ जरी झाला पण तरी देखील त्याला आत्मविमुखपणा, अज्ञानाचा आत्मविमुखपणा आणि तत्वज्ञानाचा आत्मविमुखपणा यामध्ये फरक आहे. कारण अज्ञानाचा आत्मविमुखपणा सदाचाच असतो, परंतु तत्वज्ञ जो आहे तर तत्वज्ञाचा आत्मविमुखपणा हा केवळ व्यवहारापुरता असतो. कारण तत्वज्ञान जे आहे तर तत्वज्ञानामध्ये विस्मरणामध्ये हानी नाही तर विपर्यायामध्ये हानी आहे. कारण विपरीत ज्ञान झालं तर त्यामध्ये हानी आहे, परंतु विस्मरणामध्ये हानी नाही. त्यामुळे जोपर्यंत व्यवहार काल आहे, कारण जर तो पूर्णपणे म्हणजे त्याचं आत्मस्वरूपापासून जर बाहेरच जर आला नाही तर त्याचा कुठलाही व्यवहार घडणार नाही, त्याचं खाणं पिणं इत्यादी व्यवहार घडणार नाही. सदा आत्माकारात जर वृत्ती राहिले तर तो बाहेर जर आलाच नाही तर त्याचा देह देखील पडेल आणि त्यामुळे प्रारब्धानं त्याची बहिर्मुख प्रवृत्ती होऊ शकते. आणि त्यावेळेस जरी त्याला विषयापासून तुम्हाला वाटलं की हा आनंद विषयापासून प्राप्त झालेला आहे, परंतु त्याचा निश्चय मात्र असतो की जरी हा जो आनंद आहे हा विषयापासून प्राप्त झालेला नसून हा आनंद माझाच आनंद मी भोगत आहे. तर ह्या तत्वज्ञ पुरुषाला विषय भोगकाली समाधी असते. तर या ठिकाणी म्हणजे तत्वज्ञानाने विषयांचा उपभोग घ्यायचा म्हणजे समाधी लागते असं सांगण्यात तात्पर्य नाही. तर मग विषय भोगकाली समाधी असते म्हणजे याचं तात्पर्य काय आहे? तर तत्वज्ञ जसा सिंह मानव का असा प्रयोग केला जातो. म्हणजे सिंह काय, मानव काय आहे? सिंह आहे. म्हणजे मनुष्य हा सिंह होऊ शकतो का? मनुष्य सिंह होऊ शकत नाही. मग काय तात्पर्य आहे? तर मनुष्य हा सिंहासारखा शूर आहे असं सांगण्यात तात्पर्य जसं आहे तसं ज्ञात्याला विषय भोगकाली समाधी असते असं सांगण्यामध्ये तर
विषयाचा उपभोग जो आहे तर त्या विषय उपभोगाली देखील ज्ञात्याला समाधी असते असं म्हणतात. म्हणजे विषय भोगातील जो आनंद आहे जरी त्या काली आनंदाची प्रतीती आली पण तरी देखील त्याचा असा निश्चय असतो की हा जो विषय भोगकाली होणारा देखील आनंद आहे तर हा आनंद आत्म्याचाच आहे. म्हणजे ज्ञानी असो किंवा अज्ञानी असो तर दोघांनाही जी काही जेवढी काही आनंदाची प्रतीती येते तर ती आनंदाची प्रतीती ही ती विषयाची नसून ती आत्मानंदाचीच आहे. भले अज्ञानाला जरी कळलं नाही, अज्ञानाला कसं कळत नाही, ज्याप्रमाणे कुत्रा असतो आणि कुत्रा रक्त पित असतो. कशाचं रक्त पित असतो? स्वतःच रक्त पित असतो. ज्याप्रमाणे कुत्र्याला हाड असतं तर त्या हाड खाल्यानंतर त्याची हिरडी फुटते आणि त्या हिरडीतून रक्त येतं आणि त्याला काय वाटतं हाड फार गोड आहे, हाड फार रक्त देतं. पण हाड रक्त देतं का? नाही. तर रक्त कुठे आहे? स्वतःच रक्त आहे. तसा आनंद जो आहे हा आनंद हा आपलाच आहे, परंतु विषयामुळे आपली हिरडी फोडून देतो आपण आणि त्या आपलंच वास्तविक रक्त कोणाचं आहे? आपलंच आहे. आनंद हा आपलाच आहे, परंतु त्या हाडाप्रमाणे हे अज्ञानी जीव आहे तर ह्या अज्ञानी जीव त्या हाडाप्रमाणे आनंदाचा उपभोग घेतात, विषयाच्या माध्यमातून घेतात, परंतु तरी देखील ते आनंद हा स्वतःचाच आहे. विषयामध्ये आनंद हा मुळीच नाही. अनादिकालच्या विषय वासनांच्या संस्कारामुळे आनंद हा विषयाचा आहे असं आपणाला वाटतं. ठीक आहे. आता यानंतर याचं चिंतन झालं की ज्ञात्याला विषय भोगकाली समाधी असते म्हणण्यामध्ये तात्पर्य काय आहे? विषय भोगकाली देखील जो काही आनंदाची प्रतीती येते तर ती आनंद तो जो काही आनंद आहे हा आनंद विषयाचा नसून आत्म्याचाच आनंद आहे हे सांगण्याचं या वाक्यामध्ये तात्पर्य आहे. महाराज, विषयापासून प्रत्यक्ष आनंद होत असताही विषयात आनंद नाही, आनंदरूप आत्माच आहे हे मला आपल्या कृपेने चांगले समजले. तर श्री शिष्य जो आहे तर खरोखर गुरुजींच्या अगणित अनंत अशा स्वरूपाचे उपकार आहेत की आतापर्यंत जो मी सुखासाठी विषयांच्या पाठीमागे धावत सुटलो होतो, परंतु आता मला कळालं काय विषयापासून जरी आनंद होतो असं वाटलं पण तरी देखील विषयापासून आनंद होत नाही हे मला निश्चित कळालं. पण माझ्या बुद्धीच्या द्वारावर कळालं का? नाही, आपल्या कृपेने कळालं. आनंदरूप आत्माच आहे हे मला आपल्या कृपेने चांगलं कळालं. कारण जेवढं काही चांगलं होतं तर ते संपूर्ण काय आहे? श्रीगुरूंच्या कृपेने होतं आहे ना. घेईल त्याचा बोध आणि न घेईल त्याचं गांधे पण बाबा म्हणत असतात तसं. तर हे मला आपल्या कृपेने चांगले समजले. जेवढं काही श्रेय आहे तर ते श्रेयाचं फल श्रेय आहे तर हे श्रेयाचं फल कोणाकडे आहे? श्रीगुरूंकडे आहे. आणि जेवढ्या काही चुका प्रमाद घडतील ते सर्व याला कारणीभूत कोण आहे? तर आपण आहोत. आणि म्हणून ही मला गोष्ट कळाली म्हणून शिष्य आहे ते म्हणतो आपल्या कृपेने कळालं. म्हणजे आत्मा परमानंदरूप ब्रह्म आहे हे निश्चित झाले. आणि म्हणूनच परमानंद आत्मा जो आहे तर कारण आनंद कुठे आहे? आनंदो ब्रह्मेती वेदानत. आनंद हा ब्रह्मरसो आनंद स्वरूप कोण आहे? परब्रह्म आहे. आणि आपणच कोण आहोत? परमानंद आत्मा हाच परमानंद स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. आणि म्हणूनच काय ठरलं मग? ज्या अर्थी श्रुतीमाता सांगते आनंदो ब्रह्मेती वेदानत, आनंदरूप हे ब्रह्म आहे असे ज्या अर्थी श्रुतीमाता सांगते त्या अर्थी आणि इथे ठिकाणी या ठिकाणी आपण सिद्ध केलं की आत्मा हा परमानंद स्वरूप आहे आणि तिकडे श्रुतीने सांगितले ब्रह्म परमानंद स्वरूप आहे. यावरून असं सिद्ध झालं की आत्माच परमानंद स्वरूप आहे आणि तोच आनंद स्वरूप आहे. असे जे आहे आम्हाला आमचा निश्चय झाला. आणि ते कशामुळे झाला? तर तो केवळ तुमच्या कृपेमुळे झाला, तुमच्या अनुग्रहामुळे झाला. कारण श्री गुरु कृपा वाचून काही सिद्ध होत नाही हे निश्चित झाले. पण माझ्या ठिकाणी जन्ममरण दुःखरूप असणाऱ्या संसाराची निवृत्ती व्हावी म्हणून मी प्रार्थना केली होती. परंतु त्यांनी पहिल्यांदा 2 शंका केल्या होत्या. तर मला परमानंद प्राप्त व्हावा ही पहिली शंका केली होती. तर त्या परमानंद प्राप्त व्हावा या शंकेचं समाधान श्रीगुरूंनी दिलं. कारण परमानंद प्राप्त व्हावा ही तुझी इच्छा आहे, तुला भ्रमानं होते. कारण परमानंद स्वरूप तूच आहेस. त्यानं पुन्हा शंका केली होती विषय प्राप्तीने आनंद होतो. तर त्याचंही समाधान केलं. बाबा रे, विषयाच्या प्राप्तीने आनंद होत नाही. कारण ते कसं आहे? तर ज्याप्रमाणे कुत्र्याप्रमाणे आहे, कुत्र्यानं हाड चघळल्याप्रमाणे तो विषयाचा जसं आनंद त्याला आनंद होतो तसाच आनंद विषयाच्या माध्यमातून होत असतो. त्यामुळे खरा आनंद परमानंद स्वरूप तूच आहे या शंकेचं समाधान केल्यानंतर दुसरी जी शंका आहे तर मला माझ्या ठिकाणी असणाऱ्या जन्ममरण रूप दुःख संसार दुःखाची निवृत्ती व्हावी ही दुसऱ्या प्रकारची जी काही शंका आहे तर त्याचं उत्तर श्रीगुरूंनी दिलं. काय उत्तर दिलं? पहा, तुझ्या ब्रह्मरूप आत्म्याच्या ठिकाणी दुःखरूप संसार मुळीच नाही असे समज. त्याला सांगितलं तुझं जे काही स्वरूप आहे तर त्या स्वरूपाच्या ठिकाणी कोणतं दुःख नाही? आत्म्याच्या ठिकाणी दुःखरूप संसार मुळीच नाही. तुझ्या ब्रह्मरूप आत्म्याच्या ठिकाणी दुःखरूप संसार मुळीच नाही असे समज म्हणून सांगितले.
त्यावर माझा विश्वास असला पाहिजे, पण काय करू, दुर्दैवाने मला ते कसेसेच वाटते. तर या दुसरा प्रश्न होता की माझ्या ठिकाणी असणाऱ्या संसार दुःखाची निवृत्ती व्हावी. याचं उत्तर श्रीगुरूंनी दिलं, सांगितलं नाही असं नाही. काय सांगितलं, तुझ्या ब्रह्मरूप आत्म्याच्या ठिकाणी दुःखरूप संसार मुळीच नाही असे समज. तुझा आत्मा कसा आहे, तुझ्या आत्मा हा ब्रह्म आहे, आत्माच ब्रह्मरूप आहे, ब्रह्मच आत्मा आणि आत्माच ब्रह्म. अशा प्रकारे आत्म्याच्या ठिकाणी दुःखरूप संसार मुळीच नाही. संसार कसा आहे, दुःख बांधवाडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. अशा प्रकारे दुःखरूप असणारा संसार. तर संसार शब्दाचा अर्थ करताना अनेकांनी अनेक प्रकारे केलेला आहे. आचार्य म्हणतात पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम यह संसार. याला संसार असं म्हणतात. पुन्हा जन्म पुन्हा मरण अशा प्रकारे हा संसार आहे. किंवा ज्ञानोबराय म्हणतात आगा उपजने आणि निमने हे साचचे जे का मानणे तो जीव लोक मी म्हणे संसार होण. ते केवळ जन्म मरणाला संसार मानत नाहीत. कारण तुकोबराय म्हणतात कारण आम्ही पुन्हा जन्माला येऊ आहे ना, पुन्हा जन्माला येऊ म्हणजे त्यांना संसार आहे का, नाही. तर मग यामध्ये जन्म मरणाला सत्यत्व समजणं हा ज्ञानोबरायाने संसार सांगितलेला आहे. आणि म्हणून दुःखरूप असणारा संसार मुळीच नाही असं समज. म्हणजे किती वेळा जन्माला आलो तर देखील काही नाही, माझ्या ठिकाणी संसार नाही. जसं आकाश आहे, आकाशामध्ये मे उत्पन्न होतात आणि नष्ट होतात, पण तरी देखील त्या उत्पन्न होण्याचा नष्ट होण्याचा आकाशावरती काही परिणाम होत नाही. तसं माझ्या आत्मस्वरूपावरती किती देहाधिक तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी. अशा प्रकारे अनंत धारण केलं भक्ती करण्यासाठी, पण तरी देखील त्या जन्मांचा माझ्या आत्मस्वरूपावरती काही एक परिणाम होत नाही. तर अशा प्रकारे हा दुःखरूप असणारा जो संसार आहे, देहादी प्रपंच आहे, तुझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मुळीच नाही. कारण हे जे अनात्म पदार्थ आहे त्या अनात्म पदार्थांचा आत्मस्वरूपाचे काही संबंध होत नाही. कारण मिथ्या पदार्थ हा अधिष्ठानाची कुठल्याही प्रकारे लाभ किंवा हानी करत नाही. त्याचा कुठलाही अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम हा अधिष्ठानावर होत नाही. तेच सांगतात. अशा प्रकारे उत्तर श्री गुरूंनी दिलं, तुझ्या ब्रह्मरूप आत्म्याच्या ठिकाणी दुःखरूप संसार मुळीच नाही. म्हणजे ब्रह्मरूप असणारा जो आत्मा आहे तर त्या आत्म्याच्या ठिकाणी संसार झालाच नाही असे समज म्हणून सांगितले. त्यावर माझा विश्वास असला पाहिजे. खरोखर तुम्ही सांगितलं, तुमच्या वेद तुल्य वचनावर विश्वास असला पाहिजे, परंतु काय करू, आता मी काय करू, नाही का नाही, असला पाहिजे, असायलाच पाहिजे होता, पण काय करू, दुर्दैवाने मला ते कशाशीच वाटते. माझं दुर्दैव आहे, कारण माझं दुर्भाग्य आहे की तुमच्या वचनावर माझा विश्वास बसत नाही. मला कसंच वाटतं, कसं काय असणं शक्य आहे की मी ब्रह्मरूप, माझा आत्मा ब्रह्मरूप आहे आणि ब्रह्मरूप असणाऱ्या आत्म्याच्या ठिकाणी संसार दुःख मुळीच नाही. कारण मला प्रत्यक्ष प्रतीतीला येते अहम सुखी अहम दुःखी, अशा प्रकारे सुखदुःख रूपानं मला माझी प्रतीती येत असताना तुम्ही म्हणताय तुझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संसार कालत्रय झालाच नाही, असं कसं म्हणताय. हे मला दुर्दैवानं कशाशीच वाटते, मला ते पटत नाही. कारण तत्वज्ञान एवढी सोपी गोष्ट नाही. कारण तत्वज्ञानामध्ये देखील अनेक प्रकारचे प्रतिबंध मानलेले आहेत. वर्तमान प्रतिबंध आहे, भूत प्रतिबंध आहे, भावी प्रतिबंध आहे. तर भूत प्रतिबंध म्हणजे चिंतन करत असताना भूतकाळातील गोष्ट आठवणं, याला म्हणतात भूत प्रतिबंध. भविष्य प्रतिबंध, भविष्याची चिंता, माझं उद्या कसं होईल, अशा प्रकारे अखंड चिंतन करत असताना ते चिंतन होणं, याला म्हणतात भविष्य प्रतिबंध. ते देखील तत्वज्ञानाला प्रतिबंध करतात. वर्तमान प्रतिबंध आहे, वर्तमान प्रतिबंधामध्ये देखील कुतर्क आहे, बुद्धिमांद्य आहे, विषयासक्ती आहे, विपरीत आहे. कुतर्क म्हणजे विरोधी तर्क करणं, त्यात नंतर बुद्धिमांद्य आहे. अनादिकालच्या विषय वासनांच्या संस्कारामुळे आपल्या बुद्धिमांद्य येतं, बुद्धीला जाड्य येतं. त्यानंतर विषयासक्ती इत्यादी अनेक दोष आहेत आणि अनेक दोषांनी युक्त असल्या कारणानं दुर्दैव आहे, माझं दुर्भाग्य आहे, मला ते कशाशीच वाटते. खरोखर ते पटत नाही. काय करावं, पटायला पाहिजे होतं पण पटत नाही. म्हणजे त्याला वाटतं मनापासून पटायला पाहिजे, पण काय करावं, पटत तर नाही. प्रत्यक्ष संसाराची प्रतीती आहे, ती जर माझ्या ठिकाणी क्षणभर आपल्या आत्मेप्रमाणे मानली नाही तरी संसार प्रत्यक्ष दिसतोच आहे. बरं ठीक आहे, मी काय मानलं, तुम्ही म्हणता तुझ्या ब्रह्मरूप असणाऱ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संसार झालाच नाही, त्याचा त्रिकालिक अत्यंत अभाव आहे. ठीक आहे, मला पटायला पाहिजे होतं पण पटत नाही. परंतु असं असलं तर देखील तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून मी मानलं, पण तरी देखील मान्यानं काम भागतं का,
कारण ज्ञान हे कसं आहे, प्रमाण प्रमेयाधीन आहे. वस्तू ज्ञानाधीन म्हणजे ज्ञान जे आहे तर हे ज्ञान प्रमाणाधीन आहे ना. ज्ञान वस्तुतंत्र आहे. ज्ञान झालं पाहिजे, केवळ मानून काम भागत नाही, कारण ज्ञान हा श्रद्धेचा केवळ मानण्याचा विषय नाही, भावनेचा विषय नाही. ज्ञान हे वस्तुतंत्र आहे, भावनेचा विषय नाही. भक्तीच्या प्रांतामध्ये भावना ठेवून चालू शकतं, परंतु ज्ञानामध्ये तसं चालत नाही. मग जरी मानलं पण तरी देखील ठीक आहे, तुम्ही म्हणताना तुझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संसार झाला नाही, मी अशी भावना केली, माझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संसार झाला नाही, परंतु तरी देखील डोळे झाकले तर ठीक वाटतं, परंतु डोळे उघडल्यावर आम्हाला प्रपंच दिसतो. याची वाट काय, याची संगती काय, कशा प्रकारे जगताची संगती लावायची, याला काय कारण, कशा प्रकारे ते माझ्या आत्मस्वरूपावरून स्वरूपाच्या ठिकाणी झालंच नाही असं प्रकारे मी कसं समजावं. तर ते म्हणतात ते जरी माझ्या ठिकाणी क्षणभर आपल्या आज्ञाप्रमाणे मानली नाही, जरी मानलं नाही, तुम्ही म्हणताना तुझ्या ठिकाणी झालं नाही, ठीक आहे मान्य करतो मी, माझ्या ठिकाणी नाही, पण तरी देखील संसार प्रत्यक्ष दिसतोच आहे, तर देखील संसार आम्हाला दिसतोच, प्रत्यक्ष प्रमाणे दिसतोच. याला काय करायचं, तर त्याची काही वाट लागली पाहिजे, त्याची काहीतरी वाट लागली पाहिजे. वाट म्हणजे या ठिकाणी संगती लागली पाहिजे. का दिसतो हा जगत प्रपंच, याची काहीतरी मला संगती सांगा. तर मग तो कोणाच्या ठिकाणी आहे ते कृपा करून सांगा. मग हा ठीक आहे, तुम्ही म्हणता झालाच नाही पण तो आम्हाला दिसतो, बरं ठीक आहे दिसतो ना, मग याची वाट काय, याची संगती काय, कशामुळे दिसतो, याला कारण काय, कुठे दिसतो, याचा आश्रय काय, अधिकरण काय, अधिष्ठान काय, कोणत्या अधिष्ठानावर हा भासतो हे आम्हाला सांगा, का भासतो, कसा भासतो हे आम्हाला सगळं सविस्तर सांगा. तर मग तो कोणाच्या ठिकाणी आहे ते कृपा करून मला सांगा. शरण येऊन काकुळतीनं शिष्य जो आहे आपल्या सद्गुरूंना विचारतोय, ज्याच्या ठिकाणी संसार आहे असे आपण सांगा, त्याच्या ठिकाणी तो मानून मी आपल्या ठिकाणी मानणार नाही. मग तुम्ही मला सांगितलं की बाबा रे हा जो संसार आहे ना हा अमुक अमुक पदार्थाच्या ठिकाणी आहे, मग मी काय समजेल त्या ठिकाणी, जसं माऊली म्हणतात येत आत्मा तो आत्म्याच्या ठाई आणि देखीचे देहीचा धर्म देही, म्हणजे आत्मा जो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आहे आणि देहाचे धर्म जे आहे तर देहाच्या ठिकाणी, म्हणजे आत्मा वेगळा आहे आणि देह वेगळा आहे, किंवा प्रकृत्या क्रियमाना आणि गुणे कर्माने सर्वशा अहंकारे मूढात्मा करता हमी ते म्हणण्यात. कारण हे संपूर्ण जे आहे तर हे कोण आहेत, प्रकृतीकडून घडतात. गुणागुणेश वर्तंत इति मत्वाने सज्जते. इंद्रियात्मक गुण हे विषयात्मक गुणामध्ये विचारण करतात, किंवा जेवढं काय कार्य आहे संपूर्ण कार्य हे प्रकृतीचं कार्य आहे आणि मी मात्र असंग निर्विकार निर्लेप अशा स्वरूपाचा आहे. तर अशा प्रकारे प्रकृती वेगळी आहे आणि आत्मा वेगळा आहे, अशा प्रकारे भिन्न भिन्न समजून ते काय प्रकृतीचं कार्य असेल तर ते प्रकृतीच्या ठिकाणी समजेल आणि आत्मा याहून भिन्न आहे अशा प्रकारे मी समजू शकेल. तर पहा, ज्याच्या ठिकाणी संसार आहे असे आपण सांगाल, मग तुम्ही सांगा कोणाच्या ठिकाणी संसार आहे, आत्म्याच्या ठिकाणी आहेत असं तुम्ही म्हणत नाहीत. मग इतर जे आहे, इतर अहंकाराच्या ठिकाणी आहे की प्रकृतीच्या ठिकाणी आहे की कोणाच्या ठिकाणी आहे नेमकं ते तुम्हाला समजून सांगा, की ज्याद्वारा मी असं समजेल की त्या ठिकाणी त्याला मानून मी काय करेल, मी आत्मा निर्लेप निर्विकार त्यापासून वेगळा आहे अशा प्रकारे मी समजू शकेल. तर ते तुम्ही मला आता कृपा करून सांगा की हा संसार कुठे आहे, त्याच्या ठिकाणी तो मानून मी आपल्या ठिकाणी मानणार नाही. मग मी काय समजेल, हा संसार आपल्या ठिकाणी मानणार नाही. पहिल्यांदा मला या संसाराची संगती लावून द्या, हा भासतो कुठं, कारण मला प्रत्यक्ष प्रतीती येते. तुम्ही मग सांगताय, भरपूर कळवळीने सांगताय की झाला बाबा रे हा संसार तुझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी झालाच नाही, परंतु मला प्रत्यक्ष प्रतीती येते, याची वाट काय, याची काहीतरी संगती लावा ना, म्हणजे मग मी समजेल की हा झालाच नाही आहे ना. मग मी माझ्या ठिकाणी मानणार नाही. मग आसन त्याच्या ठिकाणी असेल पण माझ्या ठिकाणी मात्र नाही. तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी निश्चय करेल, परंतु माझ्या एवढ्या प्रश्नाचं उत्तर द्या. मग बाबा मग आता त्याला श्रीगुरु परमार्थामधलं सर्वात श्रेष्ठ कोटीचं उच्च कोटीचं उत्तर जे आहे तर ते पहिल्यांदा काय देतात, अजातवाद देतात. कारण पहिल्यांदा पंक्तीला काय वाटतात, गुलाबजाम वाटतात, रसगुल्ला वाटतात. तर तसं पहिल्यांदा हा या ठिकाणी अजातवाद रूपी गुलाबजाम या ठिकाणी पहिल्यांदा श्रीगुरुच त्याच्या ताटामध्ये टाकतायत. जगविता सद्गुरु मोडोनी माया कुंजरू, मुक्त मोतियाचा वगरू जगविता सद्गुरु निवृत्ती वंदू. मोडोनी माया कुंजरू, मायारूपी कुंजराला मोडून, मायारूपी हत्तीला मोडून हे काय करतात, श्रीगुरु भरवतायत शिष्याला कशानं, मुक्त मोत्याचा, मुक्तिरूपी मोत्याचा चारा या शिष्याला भरवता येतो. मुक्तिरूपी मोत्याचा चारा कोणता आहे, तर पहिल्यांदा अजातवाद हाच मुक्तिरूप मोत्याचा चारा आहे. तर अजातवाद म्हणजेच काय, तर आत्म्याच्या ठिकाणी संसाराचा अभाव, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असणाऱ्या संसाराचा अभाव यालाच अजातवाद असं म्हणतात. तर अजातवाद, अजात म्हणजे काय, तर जात, जात म्हणजे उत्पन्न होण्याला म्हणतात जात. आणि अजात म्हणजे काय, न जात, ते अजात म्हणजे उत्पन्न न होणं, म्हणजे काही उत्पन्न झालं नाही. काही उत्पन्न झालं म्हणजे ब्रह्मही अजात आहे आणि जगतही अजात आहे.
है ना. कारण ब्रह्माची उत्पत्ती आहे का, न तस्य कार्यम करणमच्या विद्यतेचं कार्यही नाही आणि करणही नाही, म्हणजे त्याचं कोणी कारण नाही आणि त्यापासून काही उत्पन्न होत नाही. अशा प्रकारे ब्रह्माचं निरूपण केलं असल्यामुळे ब्रह्म देखील अजात आहे, परंतु आणि जगतही अजात आहे. जगत अजात आहे, अजाताच्या दृष्टीने काय अजातच आहे, परंतु भाव परमात्मा एवढा फरक आहे की परमात्मा हा भावरूप आहे आणि बाकीचं हे सगळं अभावरूपानं अजात आहे. अजातवाद आत्मा म्हणजेच काय, त्याचा अर्थ सांगतायत खाली टिप्पणीमध्ये दिलेला आहे. संसार जन्मलाच नाही अशा अर्थाचा सिद्धांत. अजातवाद म्हणजे काय हो, तर संसार जन्मलाच नाही, संसाराची उत्पत्तीच झाली नाही अशा प्रकारे अर्थाचा सिद्धांत या ठिकाणी मांडतायत. याचा अर्थ सांगताय आत्म्याच्या ठिकाणी संसाराचा अभाव, म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी संसार हा मूळ उत्पन्न झाला नाही, याला म्हणतात अजातवाद. म्हणजे बोला कोण बोलला काय नाही ना, तर अजातवाद म्हणजे काही उत्पन्न झालं नाही याला म्हणतात अजातवाद. हाच पहिल्यांदा सांगतात काही उत्पन्न संसार. नाथबाबा म्हणतात प्रपंच एक झाला होता, हे तो समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल पुढे उत्पन्न होईल, मागोता होता नाही, कदा कल्पांता घडेना, केव्हाही घडणार नाही. किंवा न तुकोबराय म्हणतात न झाला प्रपंच आहे परब्रह्म, प्रपंच झालाच नव्हता मग काय आहे, केवळ परमात्माच परमात्मा आहे. अशा प्रकारे अजातवादाचं निरूपण तुकोबराय देखील करतात. हे शिष्य आता याचे उत्तर आम्ही सांगतो. तर तू म्हटलंयस ना हा संसार भासतो कुठे, याला आश्रय काय, अधिकरण काय, तर त्याचं उत्तर आता आम्ही तुला सांगतो, परंतु ते समजणे कठीण. ते कसं आहे समजणं अतिशय कठीण आहे, सूक्ष्म आहे. कारण हे जे तत्वज्ञान आहे दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शवी, तत्वज्ञानामध्ये प्रवेश कुणाचा येऊ शकतो का, विषयासक्त बुद्धिमंद असेल त्याचा प्रवेश होऊ शकणार नाही. आणि म्हणून म्हटले तत्वज्ञान कसं आहे कठीण आहे. कारण दृश्यते त्वग्रया बुद्ध्या, ज्या बुद्धीला तो अग्र आहे, एकच टोक आहे, है ना, दोन्ही टोक नाही. संसार आणि परमार्थाचे दोन टोक नाहीत, केवळ एकच एक टोक आहे. तर अशा बुद्धीलाच हे तत्वज्ञान समजतं आणि सूक्ष्मया आणि केवळ सूक्ष्मही पाहिजे. तर अशाच बुद्धीला तत्व हे समजत असल्यामुळे हे कसं आहे कठीण आहे. आणि बरं ठीक आहे, शब्दानं जरी कळलं म्हणजे काम भागलं का नाही, समजले तरी पटणे कठीण, ते मानलं पाहिजे. काही लोक शास्त्र इतर जे भौतिक शास्त्रामध्ये पारंगत लोक आहेत तर ते शब्दानं शिकतातही, पण त्यांना सगळ्याच गोष्टी पटत असं नाही. त्याला पटण्यासाठी काय लागतं, सश्रद्ध अशा स्वरूपाचं अंतःकरण लागतं. बरं समजले तरी पटणे कठीण. बरं कसेही असले ठीक आहे, कळणं कठीण जरी असलं, पटणं कठीण जरी असलं, पण तरी देखील जी शंका आलेली आहे तर शंकेचं निराकरण हे केलंच पाहिजे. कारण संशयाहुनी थोर अनेक पाप नाही घोर, ही विनाशाची वागूर प्राणी यांची. हे काय विनाशाची वागूर आहे, विनाशाचं जाळ आहे, यातून बाहेर पडलंच पाहिजे. म्हणून जरी हा सिद्धांत कठीण असला पण तरी देखील सांगितल्याशिवाय राहता कामा नये, सांगितलंच पाहिजे. कसेही असले तरी प्रस्तुत असलेल्या विषयात शंकेचे समाधान सांगितलेच पाहिजे. कारण शंका आली, शंका राहता कामा नये. संशय आताच पाहिजे, संशयावनी थोर अनेक पाप नाही घोर. श्लोक आहे तो शंकेचे समाधान हे सांगितलेच पाहिजे. आज्ञा श्रद्धानस्य संशयात्मा विनश्यते, संशयात्मा विनश्यते. कारण संशय जो पुरुष आहे तर हा संशय पुरुष आत्मस्वरूपापासून च्युत होतो, म्हणजेच विनष्ट होतो. शंकेचे समाधान हे सांगितलेच पाहिजे. असो सांगतात लगेच, हा दिसणारा संसार वंधा पुत्राप्रमाणे पारमार्थिक दृष्ट्या अत्यंत अभावरूप आहे. तर हाच काय आहे, अजातवादाचा सिद्धांत आहे. हा दिसणारा संसार जो काही तुम्हाला प्रत्यक्ष प्रमाणानं प्रतीतीला येतो. प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे काय की केवळ प्रत्यक्ष प्रमाणानंच असं नाही, तर यदिदम मनसा वाचा चक्षुर्भ्याम श्रवणादिभिः नश्वरं गृह्यमानं विद्धिमाया मनोमयं. तर यदिदम मनसा वाचा, मनाच्या द्वारा, वाणीच्या द्वारा, चक्षुच्या द्वारा जेवढा काही प्रपंच विषय होतो, किंवा इदम शब्दोदितम जगत एकादशेंद्रियरित्या शास्त्रीज्ञप्यावगम्यते. म्हणजे एकादश इंद्रियांच्या द्वारा पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन आणि त्याचप्रमाणे शास्त्र इत्यादिकांच्या द्वारा जेवढं काही जगत विषय होतं असं त्याला म्हणतात संपूर्ण हा संसार. तर हा दिसणारा जेवढा काही संसार आहे, प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण या सर्व प्रमाणाला गोचर होणारा जो संसार आहे, तर हा संसार शास्त्र प्रमाण, तर हा संपूर्ण संसार
वंध्यापुत्राप्रमाणे पारमार्थिक दृष्ट्या अत्यंत अभावरूप आहे. तर हा कसा आहे? वंध्यापुत्राप्रमाणे आहे. वंध्यापुत्र कुठे आहे हो? सांगता येईल का काही? कारण तो नाहीच. केवळ काय? वंध्यापुत्र हा वाचारंभन आहे. वाचारंभन विकारो नामधेय मृत्तिका इत्येव सत्य सत्यम. वंध्यापुत्र म्हणा किंवा आकाशपुष्प, आणखीन काय उदाहरण आहे त्याचे? शशशृंग, शशशृंग म्हणा किंवा नरशृंग. तर हे आहे का? केवळ काय? वाणीचा विलास मात्र आहे. वाणीचे उच्चारण्यापुरते शब्द आहे का? वास्तविक पदार्थ आहे? पदार्थ मात्र नाही. दिसणारा हा संसार वंध्यापुत्राप्रमाणे, पण कसा? परमार्थिक दृष्ट्या अत्यंत अभावरूप आहे. परमार्थिक दृष्टिकोनातून, व्यावहारिक दृष्टिकोनातून पदार्थ संसार आहे की नाही? व्यावहारिक दृष्टींची जर व्यावहारिक दृष्टी असेल तर व्यावहारिक दृष्टीमध्ये व्यवहार काल अबाध्यत्वम ज्या ठिकाणी आहे, म्हणजे त्याला काय म्हणतात? व्यावहारिक सत्ता. तर या सत्तेमध्ये मात्र सर्व आहे. व्यावहारिक सत्य जसं तुम्ही खाता पिता व्यवहार करता तसं सर्व काही केलंच पाहिजे. जसं धर्म आहे, जशी नीती आहे, त्याप्रमाणे सर्व केलं पाहिजे. परंतु या ठिकाणी विषय कुठला आहे? परमार्थिक सत्तेमधला आहे. परमार्थिक सत्ता कशाला म्हणतात? बोला ब्रह्म काय? परमार्थिक सत्ता कशाला म्हणतात? ज्याचा त्रिकालाबाधित जी सत्ता आहे, त्रिकाला अबाधित, तिन्ही कालामध्ये याचा बाध होत नाही अशी जी सत्ता आहे, तिचा ब्रह्मज्ञानाने बाध होतो. तिला काय म्हणतात? ब्रह्मज्ञानाने बाध होतो. व्यावहारिक सत्ता जिचा ब्रह्मज्ञाना वाचूनही बाध होतो तिला म्हणतात प्रातिभासिक सत्ता, आणि जिचा कशानेही बाध होत नाही तिला म्हणतात पारमार्थिक सत्ता. तर पारमार्थिक सत्तेच्या दृष्टिकोनातून परमार्थ दृष्ट्या किंवा अधिकरण दृष्ट्या किंवा अधिष्ठान दृष्ट्या परमार्थिक दृष्टीने किंवा पारमार्थिक सत्तेतून जर विचार केला किंवा अधिष्ठानाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर काय? आज दिसणारा जो संसार आहे हा दिसणारा संसार कसा आहे? वंध्यापुत्राप्रमाणे आहे. केवळ प्रतीती मात्र आहे का वास्तव आहे? नाही. पारमार्थिक दृष्ट्या अत्यंत अभावरूप आहे. हा संपूर्ण जो संसार आहे, जसा वंध्यापुत्र आहे, हे केवळ वाणीचा विलास आहे, वाचारंभन आहे. वाचारंभन विकारो नामधेय, विकार नावाची वस्तू काही नाही, केवळ वाणी मात्र आहे. तर अशा प्रकारे परमार्थिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर हे संपूर्ण अत्यंत अभावरूप आहे, म्हणजे उत्पन्नच झालं नाही. अत्यंत अभावरूप वंध्यापुत्र अमुक ठिकाणी असतो हे सांगणे जसे अशक्य, त्याप्रमाणे हा संसार तुझ्या अथवा माझ्या ठिकाणी किंवा अन्य कुठे सत्य नाही. त्याला शिष्यानं प्रश्न केला होता, ठीक आहे, हा संसार जन्म दुःखरूप संसार झालाच नाही, मग कुठे आहे ते आम्हाला सांगा, म्हणजे मी त्या ठिकाणी तो पदार्थ मानून माझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मी मानणार नाही, अशा प्रकारे प्रश्न केला होता. परंतु बाबा रे, हा संसार कुठे आहे हे सांगता येत नाही. जसं वंध्यापुत्र कोणत्या ठिकाणी राहतो हे जसं सांगता येत नाही, कारण तो काही वाचारंभन आहे, वाणीचा विलास मात्र आहे, बोलण्यापुरताच तो आहे, का वास्तविक पदार्थ आहे कसा? तर असा पदार्थ नाही. तसं संसार नावाचा पदार्थ झालाच नाही. नासतो विद्यते भावा, असतः भावा न विद्यते, असं पदार्थाचा केव्हाही भाव नाही, तसा जगत रूपाचा केव्हाही भावच नाही. भाव असता तर तो कुठे आहे असं सांगता आला असतं, परंतु जगताचा भावच नाही, तर मग तो कुठे आहे असं सांगता येईल का? असं सांगता येणार नाही. तुझ्या जर भाव असता तर मग हा संसार तुझ्या ठिकाणी आहे किंवा माझ्या ठिकाणी आहे किंवा अन्य कुठे इतरत्र त्याचा अधिष्ठान आहे असं सांगता येणं शक्य झालं असतं. परंतु पदार्थ सत्य असता तर, पण पदार्थ सत्यच नाही, तर मग कुठे आहे असं सांगता येईल का? असं सांगता येणार नाही. असा संसार अमुक ठिकाणी आहे म्हणून काय सांगू? मग तो संसार अमुक ठिकाणी राहतो असं म्हणून कसं सांगू? मग पदार्थ असता तर सांगणं शक्य झालं असतं. पदार्थच नाही, पदार्थाचा जर अत्यंत अभाव आहे तर मग तो पदार्थ कुठे राहतो असं सांगता येत नाही. संसार म्हणून काही सत्य पदार्थ असता तर त्याचे ठिकाणी सांगता आले, संसार म्हणून काही सत्य पदार्थ असता तर त्याचे ठिकाण सांगता आले असते. संसार म्हणून काही एखादा पदार्थ असता तर जसा या ठिकाणी घट आहे तर हा घट या ठिकाणी आहे, याचा अधिकरण कोण आहे? भूताला आहे, कारण तो पदार्थ आहे म्हणून सांगता आलं. पण संसार नावाचा पदार्थ, पण आपला चाललाय कुठला विचार? हा परमार्थिक दृष्टिकोनातून. हे मात्र लक्षात ठेवा, परमार्थिक सत्तेतून जर विचार केला तर काही झालं नाही. न निरोधो न चोत्पत्ती न बद्धो न च साधक न मुमुक्षुर्न मुक्ता इत्येषा परमार्थता. कशाचा निरोध म्हणजे कशाचा नाशही नाही, न निरोधो न च उत्पत्ती, उत्पत्ती होत नाही, न बद्धो न च साधक, कोणी बद्धही नाही
नाही, कोणी साधकही नाही, कोणी मुमुक्षू नाही, कोणी मुक्तही नाही. इत्येषा परमार्थता, हे खरं काय वास्तव आहे. पण हे कुठल्या दृष्टिकोनातून? सगळं आजादवादाच्या दृष्टिकोनातून. संसार म्हणून काही सत्य पदार्थ असता तर त्याचं ठिकाण सांगता आलं असतं, पण तो मुळी नाहीच. पण वास्तव आहे का? नाहीच. तो पदार्थच झाला नाही तर त्याचे ठिकाण काय सांगावे? पदार्थ जर नाही त्याचं ठिकाण काय सांगायचं? असता तर सांगता आलं असतं, तो अमुक अमुक ठिकाणी आहे, बाबा तुझ्या ठिकाणी नाही, त्यामुळे तू वेगळ्या ठिकाणी प्रकृतीच्या ठिकाणी समजून, कुठे असं त्या ठिकाणी समजून आत्मा त्याहून भिन्न आहे असं समजता येणं शक्य झालं असतं. पण पदार्थच नाही, तूच तू आहे. मत्तः परतरम नान्यत् किंचित् अस्ति धनंजय. हे गुरूंचे उत्तर आजादवादाच्या दृष्टीने आहे. आतापर्यंत सांगितलेलं उत्तर जे आहे की हा बाबा रे, जो संसार, तू संसाराचा अधिष्ठान विचारतोयस, आश्रय विचारतोयस, तो संसारच मुळे नाही, अशा प्रकारे दिलेलं उत्तर आहे. तर हे उत्तर आजादवादाच्या दृष्टिकोनातून, आजादवादाच्या दृष्टीने आहे, आजादवादाच्या दृष्टीने आहे. वेदांताचा मुख्य सिद्धांत परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी जगतादी संसार कालत्रयी झाला नाही असा आहे. त्यास आजादवाद असे म्हणतात. या ठिकाणी आजादवाद कशाला म्हणतात ते सांगतायत की परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जे जगत आहे, संसार आहे, हा कालत्रयी झालाच नाही. कालत्रयी म्हणजे तिन्ही कालामध्ये, भूतकालामध्ये, नंतर वर्तमान काळामध्ये आणि भविष्य काळामध्ये देखील झालाच नाही. नव्हता, आता नाही आणि होणार नाही. जरी दिसला पण तरी देखील तो कसा आहे? आदावंतेच यन नास्ति वर्तमाने पितंतता. पूर्वी होता का? उत्पन्नाच्या पूर्वी, होण्याच्या पूर्वी नव्हता, नंतर राहणार नाही आणि म्हणून मधला काळ जरी प्रतीतीला आला पण तरी देखील तो नाहीच. अशा प्रकारे हा कालत्रयी झालाच नाही, तिन्ही काळ झालेलाच नाही असा आहे. व त्यास आजादवाद असं म्हणतात. म्हणजे संसार झालाच नाही यालाच काय म्हणतात? अजात. म्हणजे न जात इति अजात, म्हणजे उत्पन्नच झाला नाही, संसार नावाचा पदार्थच नाही, असं जे तत्वज्ञान आहे त्याला म्हणतात आजादवाद. पण तो आजादवाद पटण्याइतका परम भाग्याचा श्रद्धावान कोण आहे? परंतु हा आजादवाद पटण्याइतका सगळेच अधिकारी आहे का? विरळा ऐसा कोणी तुका त्याशी लोटांगणे. असा कोणीतरी एखादा विरळाच असतो की ज्याला आजादवाद पटल्या, ऐकल्या तो काय होतो? त्याशी तद्रूप होऊन जातो, समरस होऊन जातो. अशा प्रकारे कोणीतरी एखादा विरळाच असतो. पटण्यात का परम भाग्याचा, यासाठी काय लागते? भाग्य लागते. तो का म्हणे भाग्य यानावे म्हणजे संसारी जन्मी जे याची लागे, हेच खरं भाग्य आहे. तर आणि भाग्याचंही पाहिजे आणि त्यासाठी तत्वज्ञानासाठी काय लागते? श्रद्धावान लभते ज्ञान तत्परा संयतेंद्रिय. हा तत्वज्ञानासाठी श्रद्धाही लागते, तत्परता लागते. या सर्व गोष्टी जर संपन्न असेल तर हाच कोणी एखादा भाग्यवान आहे, विरळा आहे आणि तो कोवरा त्याला लोटांगणी येतात. असा त्याचाच काय होईल? अत्यंत भावाचा निश्चय होईल. श्रद्धावान कोण आहे? की ज्याने हा आजादवाद ऐकल्याबरोबर त्याप्रमाणे जगताच्या अत्यंत भावाचा निश्चय होईल. असा आजादवाद ऐकल्याबरोबर कानावचनाचे भीती सरिसाची पै किरीटी वस्तू होऊन उठी कवनू एकोदो. कुणीतरी एखादाच असा विरळा भाग्यवान असतो. त्याचाच काय होतो? हे जगताचा अत्यंत भाव आहे. पूर्वी नव्हतं, नंतर नाही, म्हणून मध्ये भासलं तरी ते नाहीच. याचा निश्चित स्वरूपाने अत्यंत, जसं मृगजळ जरी भासलं पण तरी देखील त्याचा अत्यंत भाव जसा आहे तसाच या जगताचा अत्यंत अभावच आहे. अशा प्रकारे त्याचा निश्चय होतो. पण असा अनेक आहेत का असे? मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित येतते सिद्ध. केवळ प्रयत्न करतो येततामपि सिद्धानाम कश्चित नाम वेत्य तत्व. कुणीतरी एखादा वेळाच त्या परमात्मा स्वरूपाला जाणतो, म्हणून म्हणतात असा फार विरळ आहे. धडधडीत प्रत्यक्ष जगताचे संसार दिसत असता संसार नाही किंवा झालाच नाही हे सहसा कोणासही पटणार नाही. प्रत्यक्ष जगतादी संसार, जगताच्या आधी संपूर्ण जगतात जेवढे जगतांतर्गत जेवढे काही पदार्थ असतील हे संपूर्ण प्रत्यक्ष प्रमाणाने काय होतात? आपणाला दिसत असतात. संसार नाही किंवा झालाच नाही हे सहसा कोणासही पटणार नाही. कारण प्रत्यक्ष दिसतोय, याची वाट लागली पाहिजे, याची संगती लागली पाहिजे. आणि म्हणून कितीही तुम्ही सांगितलं की जगत झालंच नाही, जगत नावाचा पदार्थ कालत्रयी झाला नाही, पूर्वी नव्हता, आता नाही, नंतर होणार नाही, असं कितीही सांगितलं पण तरी देखील प्रत्यक्ष प्रमाणाने दिसतो ना.
कारण हा काय प्रत्यक्ष प्रमाणाला प्राधान्य देणारे सामान्य लोक जेवढे आहेत ते चक्षुर्वय सत्यम, जे चक्षुर दिसतं तेच सत्य आहे असं मानणारे सर्व लोक आहेत. परंतु हे प्रमाण बरोबर आहे का चक्षुर्वय सत्यम? नाही. कारण आपल्या व्यवहारात जर विचार केला तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला काय होतो, विरोध येतो. कारण ज्यावेळेस आपण आकाशाकडे पाहतो त्यावेळेस सूर्य आपल्याला दिसतो. सूर्य किती मोठा आहे, किती विधभर आहे का सूर्य? पण दिसतो किती? विधभर. मग प्रत्यक्ष प्रमाणाने जे दिसतं ते सत्य असं आपल्याला म्हणता येईल का? नाही. अहो म्हटलं त्या ठिकाणी प्रमाण प्रमेयाचा सम्यक संसर्ग नाही, त्यामुळे काय होतं आपल्याला तो लहान वाटतो. कारण त्या ठिकाणी दूरता नावाचा दोष आहे, तो दूर असल्यामुळे तो आपल्याला लहान वाटतो. मग म्हणून आहे. परत ठीक आहे, मग आता आपण एखाद्या लाकडाचा हाती केला तर आपण काय म्हणतो, हे काय आहे विचारलं तर काय म्हणणार, लाकूड म्हणणार का? नाही. किंवा घट आणला काय म्हणणार, या ठिकाणी घट आहे का, माती म्हणणार आहे का नाही? म्हणजे जरी आता या ठिकाणी मातीशी संबंध झाला की नाही किंवा त्या लाकडाच्या हातीशी संबंध झाला की नाही, प्रमाण प्रयत्नाचा संसर्ग आहे, संबंध आहे, पण तरी देखील आपण काय म्हणतो या ठिकाणी हत्ती आहे. पण तो हत्ती आहे का? नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य प्रत्यक्ष प्रमाणानं जे जे काही दिसतं ते सत्य आहे असं म्हणता येत नाही. म्हणून जरी प्रत्यक्ष प्रमाणाने जगत दिसलं म्हणून ते सत्यच आहे असं म्हणता येत नाही. जगत नावाचा पदार्थ आहे असं म्हणता येत नाही. परंतु हा प्रत्यक्ष प्रमाणाला जास्त महत्त्व देणार असल्यामुळे तो प्रत्यक्ष प्रमाणानं हे जगत दिसतं म्हणून हे जगत झालंच नाही, संसार नाही. प्रत्यक्ष जगतादी संसार दिसत असता संसार नाही किंवा झालाच नाही हे सहसा कोणासही पटणार नाही. सहसा अचानक सांगितल्याबरोबर लगेच कोणी आला आणि सांगितलं बाबा रे हे जगत झालंच नाही असं कोणाला पटेल का? नाही, सहसा पटणार नाही. प्रत्येकास असेच वाटेल की प्रत्येकाला काय वाटेल, संसार वंध्यापुत्राप्रमाणे झालाच नाही तर वंध्यापुत्र ज्याप्रमाणे कोणा दिसत नाही त्याप्रमाणे जगतादी संसार कोणास दिसू नये तो सर्वात प्रत्यक्ष दिसतो. मग ठीक आहे, तुम्ही जगत प्रपंच कसा मानताय? वंध्यापुत्राप्रमाणे मानताय. मग वंध्यापुत्राप्रमाणे जर मानताय तर वंध्यापुत्र कसा असतो? केवळ वाणीचा उल्हास मात्र असतो. दिसतो का तो? वंध्यापुत्र दिसत नाही. मग वंध्यापुत्र जर दिसत नाही आणि तुम्ही जो प्रपंच आहे हा वंध्यापुत्राप्रमाणे जर मानताय तर मग वंध्यापुत्राप्रमाणे प्रपंच दिसायला नको, प्रतीती यायला नको. आणि त्याची प्रतीती येते कशाची? संसाराची प्रतीती येते. त्याप्रमाणे जगातील संसार कोणा दिसू नये आणि तो तर सर्वच प्रत्यक्ष दिसतो. मग संसार झालाच नाही हे कसे पटावे? मग दिसल्यानंतर कसं काय वाटावं का वंध्यापुत्राप्रमाणे आहे? याच अभिप्रायाने आता शिष्य शंका करणार आहे की जर वंध्यापुत्राप्रमाणे संसार आहे तर मग वंध्यापुत्र दिसत नाही तसा हा संसार देखील आम्हाला दिसायला नको. आणि ज्या अर्थी दिसतो त्या अर्थी हा संसार वंध्यापुत्राप्रमाणे आहे असं म्हणता येणार नाही. हे तुमचं म्हणणं आहे, हे आम्हाला पटत नाही. अशा प्रकारे पुन्हा काय करतो शिष्य शंका करतो. कारण ज्याला आता अजाद्वाद पटत नाही, ज्याला गुलाबजाम पचत नाही, कारण काही ना शुगर असते, मग त्यांच्यासाठी काय करावं लागतं, वरण भात करावं लागतं. तर त्याकरता आता त्याला पुन्हा खाली येतील, विवर्तवाद सांगतील. त्यानंतर विवर्तवादामध्ये देखील दोन प्रकार करतात. पहिल्यांदा दृष्टी सांगतील. दृष्टी जर पटत नसेल तर पुन्हा काय येतील, खाली त्याला सृष्टीदृष्टीमध्ये येतील. पाहू आपण. हे भगवन, हे भगवंता, ऐश्वर्यशाली आपण आहात. आपण सर्व श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू आहात आहे ना. तर याला म्हणतात हे भगवन, जन्ममरणादी दुःखरूप संसार माझ्या ठिकाणी किंवा दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी नाही तर प्रत्यक्ष का दिसतो? तर ठीक आहे, जन्ममरणादी जो दुःखरूप अशा प्रकारचा संसार आहे हा संसार माझ्या ठिकाणी नाही म्हणता तुम्ही किंवा इतर दुसऱ्या जगतातील पदार्थाच्या ठिकाणी हा संसार नाही तर मग दिसतो का? दिसण्याला कारण काय? का बरं दिसतो? वंध्यापुत्र जर नाहीच तर दिसतही नाही, ठीक आहे, परंतु संसार जर नाहीच म्हणता तर मग संसार दिसतो का? याचं कारण काय? जी वस्तू झालीच नाही ती वंध्याप्रमाणे कोणाचंही दिसत नाही. जगताविषयी आचार्यवाद म्हणताय तुम्ही, जगत उत्पन्न झालं नाही असं म्हणताय. कशाप्रमाणे? वंध्यापुत्र असा उत्पन्न झाला नाही तसं जगतही जर उत्पन्न झालं नाही तर मग वंध्यापुत्राप्रमाणे कोणाच तर ते वंध्यापुत्राप्रमाणे वाटावं. आणि तसा संसार जर झालाच नाही तर तोही प्रत्यक्ष प्रतीत होऊ नये. आणि तो तर प्रतीत होतो.
आणि तो तर प्रतीतीला येतो म्हणून तो झालाच नाही, हे अनुभवाविरुद्ध आहे. म्हणून तुमचं जे काय म्हणणं आहे की संसार झालाच नाही, हे म्हणणं कसं आहे, अनुभवाच्या विरुद्ध आहे. कारण अनुभव काय आहे, जे जे उत्पन्न होतं ते प्रत्यक्ष प्रतीतीला येतं, आणि जे उत्पन्नच होत नाही त्याची प्रतीती येत नाही. आणि तुमचा जगत तर उत्पन्न झालेलं नाही आणि तर देखील प्रतीतीला येते, ही गोष्ट आमच्या अनुभवाच्या विरुद्ध आहे, असे माझ्या अल्पबुद्धीस वाटते. तू मोठ्या हुशारपणे सांगतो का? नाही, खरोखर मला पटायला पाहिजे पण पटत नाही, म्हणून माझी अल्पबुद्धी, मी तो अल्पमतीहीन अशा प्रकारे आहे. आणि म्हणून तुम्हाला मी शरण आलेलो आहे. आणि माझी काय चुकी असेल, त्या चूक असेल ती चूक दुरुस्त करून मला माझ्या शंकेचं उत्तर द्या, जेणेकरून तुम्ही ज्या बोधामध्ये आहात तो बोध मला प्राप्त होईल. आणि त्याकरता श्रीगुरु आता थोडं उंच शिखर, एवढेच शिखरावर होते, तर त्या शिखरावरून थोडे खाली आले. कुठपर्यंत आले? आता विवर्तवादामध्ये आले. विवर्त म्हणजे काय? तर विवर्त म्हणजे मिथ्या किंवा अध्यास्त किंवा अध्यास, त्याला म्हणतात विवर्त. आताच तस्मिन तद्बुद्धी, जे तसं नाही त्या ठिकाणी तशा प्रकारची बुद्धी होणं, तशा प्रकारचं ज्ञान होणं, याला म्हणतात विवर्तवाद. ज्याला आजादवाद जर झेपला नाही तर कुठे येऊन सांगावं लागतं? विवर्तवादामध्ये येऊन सांगावं लागतं. म्हणजे कशामुळे? बाबा रे, हा आजादवाद कोणास पटत नाही व एकाएकी कोणास पटणेही शक्य नाही, त्याप्रमाणे तुलाही पटत नाही. ठीक आहे, तुला नाही पटत ना, तू लगेच हिरविसून जाऊ नको, लगेच त्यावरून पलायन करू नको. आजादवाद पटला नाही म्हणून आमच्याकडे सगळे मार्ग खुंटले असं मात्र नाही, आणखीनही आमच्याकडे मार्ग आहेत. कुठला मार्ग आहे हा त्यात समजूत घालतात. लगेच उदास होऊ नको, कारण काही वेळेला काय होतं, तुला झेपतच नाही, तुला येतच नाही असं म्हटलं, वारंवार जर म्हटलं त्याच्या मनावर परिणाम होतो. त्याला काय वाटतं, मला काहीच येत नाही, चला इथून काय आपल्याला काही लागणार नाही असं वाटतं. आणि एक प्रकारच्या मनावर संस्कार होतात, आपल्याला काही येतच नाही, आणि त्यामुळे खरोखर तो अभ्यासापासून च्यूत होऊ शकतो. म्हणून त्याला श्रीगुरु काय करतात, समजूत घालतात. बाबा रे, ठीक आहे, असं सगळ्यांनाच पटतो असं मात्र नाही, तुला काय दोष आहे फार, असं काही नाही, तर देखील तुला ज्ञान होऊ शकेल. तुला दुसरी प्रक्रिया सांगतो. मग त्यांना आता विवर्तवादाच्या दृष्टिकोनातून हे जगताविषयी समजून घालतात. पहा बाबा रे, हा जगवाद कोणास पटत नाही, काही कोणास पटणंही शक्य नाही, त्याप्रमाणे तुलाही पटत नाही, त्यात काही दोष नाही. म्हणून आता तो आजादवाद पटण्याकरता अगोदर विवर्तवाद म्हणजे अध्यासवाद सांगतो. तो तुला नीट समजला तर मग आजादवाद आपोआप पटेल. आजादवाद पटण्याकरता पहिल्यांदा काय सांगायला पाहिजे? विवर्तवाद सांगायला पाहिजे. विवर्त म्हणजे संपूर्ण काय आहे? विवर्त आहे. विवर्त म्हणजेच अध्यासवाद, अध्यस्त आहे, मिथ्या आहे, टवाळ आहे असं सांगतो. आणि एकदा अध्यस्त मिथ्या असं एकदा कळालं की मग तुझा काय सहज आजादवादामध्ये तुझा प्रवेश होऊ शकेल. का पहिल्यांदा आजादवाद ज्याला कळला त्याला विवर्तवाद ऐकण्याची आवश्यकता आहे का? त्याला विवर्तवाद ऐकण्याची आवश्यकता नाही. पण ज्याला आजादवाद कळत नाही त्याला सांगावं लागतं, बाबा रे, जगत कसं आहे, तसं दोरीवर सर्प भासतो की नाही, दोरीवर सर्प भासावा, तो का भासता? मग त्याला कारणमीमांसा करावी लागते. आजादवादामध्ये कुठलीही कारणमीमांसा करायची गरज नाही. पुरुषतो मौनम व्याख्यानम शिष्यस्तु छिन्न संशय, अशा प्रकारे स्थिती आहे. पण ते जर पटत नसेल तर मग प्रक्रिया सांगायची. दोरीवर सर्प भासता, का भासला? मंद अंधकारामुळे भासला. त्या ठिकाणी त्या दोरीवर ते अज्ञान असतं, ते अज्ञान त्रिगुणात्मक आहे, तर त्या त्रिगुणात्मक अज्ञानाचा विक्षेप होतो. विक्षेप झाल्यानंतर मग काय होतं, तर त्या ठिकाणी असणार जो तमोगुण आहे, तमोगुण सर्परूपाने परिणाम पावतो. सत्वगुण आहे तर तो सत्वगुण ज्ञानाच्या रूपाने परिणाम पावतो, तर त्याला म्हणतात ज्ञानाध्यास, अर्थाध्यास. मग त्या ज्ञानाध्यास अर्थाध्यास झाल्यानंतर रजोगुण त्याला सहाय्यभूत आहे, त्या ठिकाणी क्रिया दिसून येते. हे संपूर्ण सांगावं लागतं. का सांगावं लागतं? आजादवाद पटला नाही म्हणून. विवर्तवाद म्हणजे अध्यासवाद सांगतो. तो तुला नीट समजला तर आजादवाद आपोआप पटेल. विवर्तवाद समजला म्हणजे आजादवाद आपोआप पटेल. आता वास्तविक जन्मादी जगत सत्य नसून भासते का, याचे कारण तुला सांगतो. वास्तविक आता म्हणतात जन्मादी जे जगत आहे तर हे संपूर्ण जगत सत्य आहे का? सर सांगितलं, जगत सत्य नाही. ब्रह्मसत्य जगन मिथ्या, जीव ब्रह्म हे परा. ब्रह्मसत्य आहे, जगन मिथ्या आहे आणि जीव ब्रह्मरूप आहे असं सांगितल्यानंतर जन्मादी जगत, जन्म, उत्पत्ती, स्थिती, लय हे संपूर्ण सत्य आहे का? वास्तव आहे का? नाही, वास्तव नाही. जगत सत्य नसून भासते का? प्रतीती येते. त्याची संगती काय? याचे कारण काय? तर याचे कारण त्याला सांगताय श्रीगुरु विवर्तवादाच्या भूमिकेतून सांगताय. तुला स्वतःच्या आत्म्याचे मी मनुष्य, मी ब्राह्मण, मी सुखी, मी दुःखी वगैरे रूपाने ज्ञान आहे, पण मी ब्रह्म आहे असे आत्म्याचे ब्रह्मरूपाने ज्ञान नाही. असे जे आत्म्याचे अज्ञान आहे त्या अज्ञानाचे
ज्ञानाच्या योगाने जगत प्रतीत होते. तर जन्मादी जगत जे आहे संपूर्ण जगत आहे तरी सत्य आहे का? नाही, सत्य नाही. सत्य नसून भासते का? याचं कारण सांगतात, तुला स्वतःच्या आत्म्याचे, तुला आत्म्याचं ज्ञान आहे की नाही? आत्म्याचं ज्ञान आहे, पण कसं ज्ञान आहे? सामान्य रूपानं ज्ञान आणि विशेष रूपानं अज्ञान आहे. सामान्य मी नाही अशी कोणाला प्रतीती आहे का? मी नाही अशी कोणालाही प्रतीती नाही. परंतु ती मीची प्रतीती कशी आहे? उपाधीला धरून आहे का? निर्विशेष रूपानं आहे? निर्विशेष रूपानं नाही, उपाधीला धरून आहे. कशा प्रकारे? हा मी गौरहीन पुरता पुत्र युक्त कांता माझे हिना ऐसियावर होणे स्वप्ना धावत भो स्वर्गाचे राणा आणि तया चैतन्य नाम अर्जुना जाण क्षरपुरुष. त्याला क्षरपुरुष असं म्हणायचं. मी गौर आहे, मी गोरा आहे, मी हीन आहे, दुबळा आहे, मी श्रीमंत आहे, पुरत आहे, सर्व भोगाने संपन्न आहे. अशा प्रकारे उपाधीला धरून तो काय करतो? तादात्म्य धारण करून अशा प्रकारे मी म्हणतो. अशा प्रकारे तुला उपाधीला घेऊन ज्ञान आहे, परंतु निर्विशेष सामान्याचं ज्ञान आहे का? किंवा सामान्याचं जरी ज्ञान असलं, आहे रूपान जरी ज्ञान असलं, पण तरी देखील जो आहे तर तो कसा आहे? ज्ञान स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. अशा प्रकारे विशेष रूपाने त्याला काय आहे? तुम्हाला अज्ञान आहे. म्हणजे सामान्य रूपाचं ज्ञान आणि विशेष रूपाचं अज्ञान, आणि त्यामुळेच काय झालेलं आहे? तुम्हाला भ्रम झालेला आहे. सामान्य रूपात जरी ज्ञान असलं पण तरी देखील भ्रमाच्या निवृत्तीसाठी ते कारणीभूत ठरतं का? नाही. उलट सामान्य ज्ञान हे भ्रमाला काय आहे? पोषक आहे. सामान्य ज्ञान आणि विशेष अज्ञानामध्येच भ्रमाची वृद्धी होत असते. आणि म्हणून जरी तुम्हाला सामान्य स्वरूपाने एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे ऐसी जे बुद्धीच फ्री अहर्निशी ते वस्तुगामी, पण ती जी मी वस्तू आहे तर ती मी वस्तू निर्विशेष रूपाने प्रतीतीला येत नाही. आणि म्हणून हा संपूर्ण जन्मादी संसार जगत तुम्हाला प्रतीतीला येतं. माऊली देखील म्हणतात, हे जगत कशामुळे भासतं? आपल्या अज्ञानासाठी नव्हता थावला हा ग्रेटी. आपल्या अज्ञानासाठी म्हणजे आपल्या अज्ञानामुळेच हा नसणारा जगत प्रपंच थावला म्हणजे विस्तारला गेला. किंवा लचकलिया दिठी मग देखणे जे जे उठी. लचकली दिठी आत्मस्वरूपापासून च्यूत झाली आणि मग हे संपूर्ण सृष्टी उत्पन्न झाली. लचकलिया दिठी मग देखणे जे जे उठी तयाचे नाम सृष्टी मीची वे पैगा. म्हणजे सृष्टीचं उत्पन्न होणे म्हणजे काय? आत्मस्वरूपापासून दृष्टी जी आहे ती च्यूत होणं म्हणजेच हे सृष्टीचं उत्पन्न करणं आहे. अशा प्रकारे श्री गुरु काय करतात? त्याला आजयवादातून थोडं खाली येऊन विवर्तवादाच्या भूमिकेतून सांगतायत. विवर्तामध्ये देखील दृष्टी सृष्टी आणि सृष्टी. तर पहिल्यांदा ते दृष्टी सृष्टी आहे. दृष्टी सृष्टीमध्ये देखील दोन प्रकार आहेत. दृष्टी सृष्टीमध्ये दोन प्रकार कोणते आहे? तर दृष्टी समकाल सृष्टी. दृष्टी समकाल सृष्टी म्हणजे ज्यावेळेस दृष्टी म्हणजे अविद्यावृत्तीचं ज्ञान. तर ज्यावेळेस अविद्यावृत्तीचं ज्ञान असतं त्यावेळेस काय असतो? पदार्थ असतो. म्हणजे ज्ञान समकाल पदार्थ. ज्यावेळेस ज्ञान उत्पन्न होतं त्यावेळेस त्या ज्ञानाचा विषयभूत असणारा तो पदार्थ तर त्याच समकाल उत्पन्न झालेला आहे. ज्या क्षणी ज्ञान उत्पन्न होतं त्याच क्षणी तो पदार्थ. आता ज्ञान बाह्य जगतातील पदार्थाचं आपल्याला ज्ञान नाही तर ज्ञान नाही तर तो पदार्थ देखील नाही. ज्या क्षणी दिसतो त्याच क्षणी उत्पन्न होतो. याला म्हणतात ज्ञान समकाल सृष्टी. अविद्यावृत्ती ज्ञान समकाल सृष्टी याला म्हणतात दृष्टी सृष्टीवाद. त्यानंतर दृष्टी सृष्टीवादामध्ये असणारा दृष्टी समकाल सृष्टी. आणि दुसरा जो प्रकार आहे की जो आजादवादाच्या अतिशय जवळचा आहे त्याला म्हणतात दृष्टी एव सृष्टी. दृष्टी ही सृष्टी आहे म्हणजे पदार्थ नाही तर पदार्थ उपहित चैतन्यच आहे. दृष्टी ही सृष्टी आहे म्हणजे अविद्यावृत्ती जे ज्ञान आहे तर हे ज्ञान किंवा पदार्थ हे पदार्थ काय? दृष्टी एव सृष्टी ही. तर म्हणजे ज्ञान ही सृष्टी आहे. ज्ञान म्हणजे या ठिकाणी ब्रह्म जे ज्ञान आहे हे ज्ञान सृष्टी आहे. म्हणजे सृष्टी नाहीच तर काय? केवळ वासुदेव सर्वम. जसं म्हटलं त्या ठिकाणी स्वामीजी सांगत असतात काय? वासुदेव हा सर्वम. सर्व वासुदेव आहे म्हणजे सर्व आहे का पदार्थ? सर्वम नास्ती केवळ वासुदेव एवम असते. वासुदेव देव हा एव असते. वासुदेवच आहे. तसं दृष्टी एव सृष्टीमध्ये केवळ दृष्टी हा एव सृष्टी नास्ते. दृष्टी ही सृष्टी आहे. जसं मग झाला प्रपंच आहे परब्रह्म म्हणजे प्रपंच झाला नाही तर केवळ परब्रह्म आहे. यालाच म्हणतात दृष्टी एव सृष्टी. दृष्टी हीच सृष्टी आहे. मग झाला प्रपंच झालाच नाही मग काय आहे? दृष्टी नाही सृष्टी नाही दृष्टी एव. तसं प्रपंच नाही मग परब्रह्म एव. तर परब्रह्मच आहे. तर अशा प्रकारे तुकोबरायाने देखील या ठिकाणी काय सांगितलेलं आहे?
दृष्टी एव सृष्टी. तर अशा प्रकारे विवर्तवादाच्या भूमिकेतून श्री गुरु काय करतात, त्याला समजावून हा म्हणजे आता कैसे तरी कैसे स्वीकार्य, कशा प्रकारे उमजेल, कशा प्रकारे याला बोध होईल. तर अशा प्रकारे श्री गुरु वेगवेगळ्या प्रक्रियेच्या माध्यमातून काय करत असतात, त्याला तत्वज्ञान देण्याचा प्रयत्न करत असतात. तर मी मनुष्य, आत्म्याचे मी मनुष्य, मी ब्राह्मण, मी काय आहे, मनुष्य आहे. आता शरीराचा अभिमानाने तो मी समजतो, जातीला घेऊन मी समजतो, किंवा सुखदुःख कोणाचे धर्म आहेत, सूक्ष्म शरीराचे, सूक्ष्म शरीराचं तादात्म्य धारण करून सूक्ष्म शरीराला मी समजतो. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या रूपाने ज्ञान आहे. अशा अनेक रूपाने किंवा अज्ञानाचा अभिमान धारण केला असेल तर कारण शरीराचा अभिमान धारण केलेला आहे. तर अशा प्रकारे त्या उपाधीचं स्वीकारून त्या प्रत्येकाचं आपल्याला ज्ञान आहे. परंतु मी ब्रह्म आहे असे आत्म्याचे ब्रह्मरूपाने ज्ञान नाही. परंतु मीच ब्रह्म आहे असं तुला ज्ञान आहे का? मीच ब्रह्म आहे म्हणून मी ब्रह्म आहे, जे ब्रह्म आहे ते मीच आहे म्हणजे ब्रह्म जे आतापर्यंत परोक्ष वाटत होतं ते परोक्ष त्याचा भ्रम गेलेला आहे. आणि मी जो परिच्छिन्न वाटत होता तर ते मी विषय असणारी परिच्छिन्नतेची भावना गेली आणि ब्रह्माविषयी असणाऱ्या परोक्षतेची भावना निवृत्त झालेली आहे. आणि मग काय ज्ञान होतं, मीच ब्रह्म आहे अशा स्वरूपाचं आपणाला ज्ञान होतं. तर ते आत्म्याचे ब्रह्मरूपाने ज्ञान, असं ज्ञान तुला नाही. असे जे आत्म्याचे अज्ञान आहे आणि आत्म्याचं अज्ञानाचं स्वरूप काय आहे, मग ब्रह्माचं ज्ञान नसणं हेच काय अज्ञानाचं स्वरूप आहे. अज्ञानाचे काय लक्षण केलं माऊलीने बघी, आपुला आपण पया जो विसरू धनंजया तेच रूपया अज्ञानाची. आपल्याला जो विसर आहे ना, तर त्यालाच काय म्हणतात, अज्ञान असं म्हणतात. तर त्या अज्ञानाच्या योगाने जगत प्रतीत होते. आणि मग हे जगत प्रतीत येण्याचं कारण काय आहे हो, तर जगताच्या जगत प्रतीत येण्याचं कारण काय आहे, तर अज्ञान हेच जगताच्या जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. हा संसार कशामुळे भासला, तर आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे भासला. मग त्या आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे भासलेल्या संसाराच्या निवृत्तीसाठी दुसरं काही साधन असू शकतं का? नाही, केवळ तेच साधन म्हणजे कोणतं, आत्मस्वरूपाचं ज्ञान. म्हणून म्हणतात अज्ञानाच्या योगाने जगत प्रतीत होते. म्हणून त्याच्या निवृत्तीसाठी काय केलं पाहिजे, आत्मस्वरूपाचं ज्ञानच करून घेतलं पाहिजे. आणि ते ज्ञान तर तुझ्या ठिकाणी नाही आणि म्हणून जगताची प्रतीती येते. जसे रज्जूच्या ठिकाणी सर्प रज्जूच्या अज्ञानाने मिथ्या प्रतीत होतो. असा जो सर्प आहे त्याला कशामुळे वाटतो, तर तो रज्जूच्या अज्ञानाने मिथ्या प्रतीत होतो. तसा जन्मादी संसार सत्य नसून आत्मस्वरूप अज्ञानामुळे मिथ्या प्रतीत होतो. रज्जूच्या अज्ञानामुळे जसं दृष्टांत येतात विवर्तवादामध्ये, तर हा संसार खरोखर वास्तव नाही. मग का वाचतो, तर रज्जू सर्पाप्रमाणे. जसा दोरीवर सर्पाचा भ्रम व्हावा तो का होतो, मग सगळी कारणमीमांसा करतात. मग तो अज्ञानामुळे काय होतं, मिथ्या वास्तविक आहे का, दोरीवर भासणारा सर्प खरोखर सत्य आहे का, नाही, पण केवळ काय प्रतीती मात्र आहे. येत असत भासमानम तर मिथ्या स्वप्न गजादेवत. जे असत असताना देखील प्रतीतीला येतो आणि म्हणून कसा आहे तो मिथ्या आहे. तसा जन्मादे संसार जरी असत असला पण तरी देखील प्रतीतीला येतो म्हणून तो मिथ्या अशा स्वरूपाचा आहे. रज्जूच्या अज्ञानाने मिथ्या प्रतीत होतो. अधिष्ठानाचं अज्ञान असलं म्हणजे अधिष्ठानाचं विशेष स्वरूपाचं अज्ञान आणि सामान्य स्वरूपाचं ज्ञान यामध्ये भ्रम होतो. तसंच तुला असणाऱ्या आत्मस्वरूपाचं विशेष स्वरूपाचं असणारं अज्ञान आणि सामान्य रूपानं ज्ञान यामुळे तुला संपूर्ण संसार प्रतीतीला येतो. तसा जन्मादी संसार सत्य नसून, जन्मादी संसार सत्य आहे का, नाही. सत्य कशाला म्हणतात, तिन्ही कालामध्ये बाद होत नाही त्याला म्हणतात सत्य. असा संसार आहे का, तिन्ही कालात बाद न होणारा नाही. तर प्रतीतिकारी देखील त्याचा काय बाद होतो, म्हणजे तिन्ही काळात बाद होतो. भूतकाळात, वर्तमान काळात आणि भविष्य काळात. त्यामध्ये त्रिकालाबाधित असं म्हणता येत नाही. म्हणून हा सत्य नसून मग कशामुळे भासतो, याचं कारण काय, सत्य तर प्रतीतीला येतो. याला काय होतात, अध्यास होतो. अध्यासात दोन प्रकार येतं. कोणते कोणते, कारणाध्यास, कार्याध्यास. कारण म्हणजे अज्ञान आहे ना, आणि अर्थाध्यास. त्यामध्ये देखील दोन प्रकार केले त्यांनी, अर्थाध्यास, ज्ञानाध्यास. अर्थाध्यास कशाला म्हणतात, विषयाचा जो अध्यास आहे त्याला म्हणतात अर्थाध्यास आणि विषयाच्या ज्ञानाचा जो अध्यास आहे त्याला म्हणतात ज्ञानाध्यास. अर्थाध्यासामध्ये देखील दोन प्रकार केले. कोणते कोणते, स्वरूपाध्यास आणि संसर्गाध्यास. कशाचे प्रकार आहेत ते,
का ज्ञानाध्यासाचे नाही, अर्थाध्यासाचे. अर्थाध्यासाचे प्रकार आहेत. कोणते कोणते? स्वरूपाध्यास आणि बोला संसर्गाध्यास. जे ज्याच्या ठिकाणी स्वरूपाने अध्यस्त आहे त्याला म्हणतात स्वरूपाध्यास. तर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हे जगत आहे, तर हे कसं आहे? कोणत्या अध्यासाने युक्त आहे? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जगत स्वरूपानं अध्यस्त आहे. जसं दोरीच्या ठिकाणी स्वरूप हा स्वरूपानंच अध्यस्त आहे, तसं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हे संपूर्ण जगत आहे स्वरूपानं अध्यस्त आहे ना. आणि आत्म्याचा आणि जगताचा अध्यास काय आहे? संबंध जो आहे अहंकार चिदात्मान एकीकृत्या अविवेकता संसर्ग आहे ना. त्या ठिकाणी काय होतं? अहंकाराचा आणि चिदात्म्याचा दोघांचा संसर्ग झालेला. कशाप्रमाणे? जपाकुसुमाप्रमाणे. जास्वंदीचं फूल आणि स्फटिक. स्फटिक तांबडा आहे का? नाही, पण तांबडा नसला पण तरी देखील काय येते? प्रतीती येते. कशाची तांबडेपणाची प्रतीती येते? स्फटिकाच्या ठिकाणी तांबडेपणा आहे असं वाटतं. कशामुळे? तर त्या संबंधामुळे. तसं परमात्मा जीवात्मा दोन्ही पदार्थ सत्य असावे. संसर्गाध्यासामध्ये ज्या अध्यासात अध्यस्त पदार्थाचा आणि अधिष्ठानाचा कुठल्याही प्रकारे संबंध नसून प्रतीतीला म्हणतात स्वरूपाध्यास. आणि ज्या अध्यासात एखाद्या धर्माची प्रतीती दुसऱ्या धर्मावर येणं याला म्हणतात संसर्गाध्यास. तर आत्मा आणि देहादी पदार्थ. तर आत्मा आणि देहादी पदार्थ असते. देहादी आहेत का? देहादी नाहीत, पण तरी देखील देह आहे असं वाटतं. त्याला सत्ता कुठून आली? तर त्या आत्म्याची सत्ता. म्हणजे आत्म्याच्या सत्तेचा काय झाला? या ठिकाणी अध्यास झाला. कशा ठिकाणी? देहादिकांच्या ठिकाणी. आणि मी आनंदरूप आहे, मी आनंदरूप आहे, मी देहाच्या ठिकाणी आनंद मानतोय, तर त्याचा मृत्यू कुठून आलाय? म्हणजे प्रपंचाचा आणि आत्मस्वरूपाचा संसर्गाध्यास मानलेला. जगताची उत्पत्ती सांगत असताना स्वरूपाध्यास आणि संगती सांगत असताना संसर्गाध्यास. उत्पत्तीसाठी काय म्हणलेलं आहे? स्वरूपाध्यास. म्हणजे जगत जे भासतंय आत्मस्वरूपावरती स्वरूपाने अध्यास्त आहे. आणि संगती जी लावलेली आहे, कशाची संगती? जगताची. कशाची? जगत जो भासत आहे ना, संसर्गाची त्या संसर्गाध्यासाची संगती सांगत. उत्पन्न होते ते स्वरूपानंच उत्पन्न होतं. तसं दोरीवरती स्वरूपानंच काय होतो? सर्प उत्पन्न होतो, म्हणून त्या ठिकाणी स्वरूपाध्यास म्हटलेलं आहे. आणि संगतीच्या बाबतीमध्ये काय म्हणलेलं आहे? संसर्गाध्यास मानलेला आहे. किंवा स्वप्न आहे, स्वप्नातले पदार्थ आहेत आणि स्वप्नाधिष्ठान चैतन्य आहे, त्या ठिकाणी कोणता अध्यास मानलेला आहे? ते पदार्थ आहेत का वास्तविक? नाही, पण तरी देखील ते आहेत असं वाटतं. म्हणून ते कोणाचे धर्म कोणावर भासले? अधिष्ठान चैतन्याचे धर्म त्या स्वप्नस्थ पदार्थावर प्रतीतीला आले. या ठिकाणी काय? संसर्गाध्यास म्हणा किंवा अनन्याध्यास म्हणा. कारण अनन्याध्यासामध्ये दोन्ही पण आले. तर अशा प्रकारे विवर्तवादाच्या दृष्टिकोनातून श्रीगुरूंनी समजावून सांगितलं हे संपूर्ण जगत कसं आहे? तर रज्जू सर्पाप्रमाणे आहे. जसं रज्जू दुर्य सर्प भासतो त्याप्रमाणे संपूर्ण जगत आहे. मग आता शिष्याला पुन्हा शंका आली, तर तो म्हणतो रज्जू सर्पाप्रमाणे म्हणतात, परंतु रज्जू सर्पाविषयी कोणाचे एकमत झालेलं नाही. तोंडाशी तोंडा न पडे. अशा प्रकारे अनेकांचे अनेक मत आहेत. तर सगळेच जण दोरीवर भासलेला सर्प हा मिथ्या मानतात असं मात्र नाही. अनेकांचे अनेक मत आहेत. कोण प्रत्येकाची संगती लावण्याची रीती वेगळी आहे. तर त्यामुळे निश्चित काय ते मला पहिला दृष्टांतच पहिल्यांदा समजून सांगा, मग सिद्धांत तो पुढे पाहून गो काय आहे तो पहा. महाराज शिष्य, महाराज मला रज्जू सर्पाचा दृष्टांत नीट समजून सांगा. मला पहिल्यांदा दृष्टांत समजून सांगा, सिद्धांताचा विचार आपण नंतर करू. प्रथम मला रज्जू सर्पाच्या दृष्टांतातच रज्जूच्या ठिकाणी सर्प कसा भासतो अशी शंका आहे. पहिल्यांदा माझी शंका काय आहे? तर रज्जूच्या ठिकाणी सर्प भासतो कसा, त्याचा सविस्तर विचार पुढे आलेलाच आहे. अशी शंका, याचे जर नीट समाधान झाले तर त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी संसार दुःख मिथ्या आहे असे माझ्या लक्षात येईल. जसा रज्जूच्या ठिकाणी सर्प मिथ्या आहे तसंच आत्मस्वरूपाच्या ठिकाणी भासणारा जो संसार आहे, संसार दुःख हे संपूर्ण मिथ्या आहे असं माझ्या लक्षात येईल. पण पहिला मला दृष्टांत समजून सांगा. पण रज्जूच्या ठिकाणचा सर्प जसा आपण मिथ्या सांगता तसा इतर लोक त्यास मिथ्या मानत नाही. जसं तुम्ही म्हणता हे संसार दुःख कसं आहे? रज्जू सर्पाप्रमाणे आहे, सर्प जसा मिथ्या आहे तसं संसार दुःख देखील मिथ्या आहे. परंतु असं जरी असलं पण सगळेच लोक त्या सर्पाला भासणाऱ्या सर्पाला मिथ्या मानतात का? मिथ्या मानत नाही. त्याविषयी वेगवेगळ्या प्रकारची संगती सांगतात.
कारण हा शिष्य जो आहे हा शिष्य देखील सगळ्या दर्शनाचा अध्ययन करून आलेला आहे. किंवा डायरेक्ट विचारसराला बसलाय का नाही. त्यांचं सगळं अध्ययन झालेलं आहे. व्याकरण न्याय सगळं झाल्यानंतर मग तो या ठिकाणी आलेला आहे. त्यामुळे त्याला सर्व माहिती आहे की कुणी काय म्हटलंय कोणी काय म्हटलंय. म्हणून तो पहिल्यांदा ते असल्यामुळे त्या बुद्धीमध्ये असल्यामुळे त्याला शंका येते, रज्जूवर भासणारा सर्प मिथ्या कसा. कारण कुरी पाटी आहे, त्या कुरी पाटीवर काही पण लिहिता येतं, पण ती पाटी जर गडबडलेली असेल ते लिहिलं असेल तर त्याच्यावर लिहिता येईल का. तसं अनेक शास्त्रांचं अध्ययन करून जर या ठिकाणी आला असेल तर मग त्याला ते लगेच पटेल का. सांगितल्याबरोबर पटणार नाही, कारण त्याने पाटी आधीच भरलेली आहे. ती भरलेली पाटी पुसावं लागेल आणि परत त्यावरती लिहावं लागेल. पण रज्जूच्या ठिकाणचा सर्प जसा आपण मिथ्या सांगता तसा इतर लोक त्यास मिथ्या मानत नाहीत. ते रज्जूच्या ठिकाणी होणाऱ्या सर्पाच्या प्रतीची निरनिराळ्या रीतीने व्यवस्था लावतात. कशी लावतात ते सांगतो. तर आता शिष्यच सांगणार आहे की रज्जूवर भासलेल्या सर्पाची अनेकांनी अनेक प्रकारची व्यवस्था कशी लावली, तर त्याचा विचार आपण उद्या पाहू. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु भोग महाराज की जय.